प्रभू येशूचे स्वर्गारोहण, द असेन्शन ऑफ आवर लॉर्ड जीसस क्राइस्ट, हा ख्रिस्त सभेमधील एक फार मोठा आणि महत्त्वाचा सण आहे. ह्या सणाच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवरील आपली जबाबदारी जणू काही पूर्ण करून परमेश्वर पित्याबरोबर एकरूप झालेला आहे. जणू काही संत पौल म्हणतो फिलिपिकरास लिहिलेल्या पत्रामध्ये अध्याय 2 मध्ये की प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर असून परमेश्वर बरोबर राहण्याचं त्याने पसंत केलं नाही, तर मानवाच्या तारणासाठी तो माणूस झाला, या भूतलावर अवतरला आणि ती जी मानवाच्या तारणाची जबाबदारी होती ती पूर्ण करून जणू काही तो पुन्हा एकदा परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. अशा प्रकारे हा स्वर्गारोहणाचा सण आपल्याला एका चांगल्या ख्रिस्ती शिकवणुकीविषयी बोध करत आहे. 2 प्रकारे आपण या स्वर्गारोहणाच्या सणावर चिंतन करू शकतो. वन इज पॉलिटिकल अँड सेकंड इज लिटर्जिकल. पॉलिटिकल किंवा राजकीय म्हणजे परमेश्वर हा सर्व पृथ्वीचा जणू काही तारणारा आहे आणि तो या पृथ्वीचा राजा आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा जणू काही स्वर्गारोहणाद्वारे परमेश्वर पित्याच्या उजवीकडे विराजमान होऊन जणू काही परमेश्वराने ही सगळी जबाबदारी त्याच्यावर सोपवलेली आहे आणि म्हणून तो स्वर्गातून जणू काही आपल्यावर राज्य करत आहे. आणि देवराज्य प्रस्थापित करण्यासाठी आणि देवराज्याची संकल्पना जी त्याने सुरू केली आणि प्रेषितावर सोपवली ती पुढे नेण्यासाठी आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला मार्गदर्शन करत आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं जाणं म्हणजे एक गैरहजर नाही, तर तो पूर्णपणे आता आपल्याबरोबर सर्व विश्वामध्ये सर्व ठिकाणी उपस्थित आहे आणि ही त्याची उपस्थिती आपल्याला या स्वर्गारोहणाच्या सणाद्वारे दिसत असते आणि या उपस्थितीद्वारे तो आपल्याला मार्गदर्शन करतो. ह्याचा अनुभव आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घेत आहोत. ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने गलिलामध्ये आपल्या प्रेषितांना मार्गदर्शन केलं, त्यांना घडवलं, त्यांना प्रशिक्षित केलं, तोच प्रभू येशू ख्रिस्त आज संपूर्ण विश्वाला जणू काही परमेश्वराच्या उजवीकडे बसून तिथून मार्गदर्शन करत आहे. त्याच्या पवित्र आत्म्याच्या साह्याने तो आपल्याला बोध करत आहे, आपलं प्रशिक्षण करत आहे. देवराज्याचं कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी तो आपल्याला आव्हान करत आहे. दुसरी बाब म्हणजे उपासनेची किंवा लिटर्जिकल. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला सांगितलेलं आहे, मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. ही प्रभू येशू ख्रिस्ताची आपल्याला जणू काही स्वर्गारोहणाच्या अगोदरची भेट आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं आश्वासन की मी जगाच्या अंतापर्यंत तुमच्या बरोबर आहे. द प्रेझन्स ऑफ द लॉर्ड विथ अस. हा अनुभव आपण कसा घेऊ शकतो, तर उपासनेमध्ये आणि विशेष करून आपण मिसाबळीमध्ये हा अनुभव घेऊ शकतो. मिसाबळीद्वारे प्रभू येशू ख्रिस्त खुद्द आपल्यामध्ये उपस्थित राहतो आणि भाकरीच्या रूपाने जेव्हा आपण ख्रिस्ताचा स्वीकार करतो तेव्हा निश्चितच आपलं जीवन ख्रिस्तमय होत असते. आणि या ख्रिस्ताच्या उपस्थितीने जे कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने गलिलामध्ये केलं, जे कार्य प्रेषिताने गलिलामध्ये केलं, तेच कार्य आपण करावं अशी प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण विचार केला पाहिजे की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताची ही जी उपस्थिती आहे ती आज आपल्याला जगामध्ये दाखवायची आहे. आणि या स्वर्गारोहणाचा सण आपल्याला जणू काही आठवण करून देत आहे. आपण 3 प्रकारे आपण साक्ष देऊन प्रभू येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीची जाणीव आज जगामध्ये करून देऊ शकतो. पहिली बाब म्हणजे आपलं धर्माचरण. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो की जसा परमेश्वर पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. जसा परमेश्वर परिपूर्ण आहे तसे तुम्ही परिपूर्ण व्हा. जसा परमेश्वर उदार आणि सर्व ज्ञानी आहे किंवा व्यापी आहे, प्रेमळ आहे, क्षमाशील आहे, तशी तुम्ही देखील क्षमाशील आणि उदार व्हा. होय, आपण जेव्हा पावित्र्यात वाढत असतो तेव्हा निश्चितच आपण परमेश्वराच्या उपस्थितीची जाणीव आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये करून देऊ शकतो. आणि म्हणून पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने, पवित्र आत्म्याच्या साह्याने
आपण पवित्र जीवन जगावं, शुभवर्तमानाला अनुसरून असं जीवन जगावं आणि प्रभूचा गौरव करावा, तशी साक्ष आपण देऊ शकतो. दुसरी बाब साक्ष देण्याची ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो सेवाभावी जीवन जगा. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताने जगाला सेवेची आगळीवेगळी शिकवण दिली. जो प्रभू येशू ख्रिस्त आज स्वर्गामध्ये पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे, सिंहासनावर बसला आहे, तोच प्रभू येशू ख्रिस्त ह्यांनी शेवटच्या भोजनाच्या प्रसंगी आपल्या शिष्यांचे पाय धुवून सेवेचा महामंत्र जगाला दिला आहे. त्याची सेवा जी आहे ती संपली नाही. प्रेषितांनी ही सेवा पुढे चालवली. ख्रिस्त सभा आज ही सेवा पुढे चालवत आहे. ख्रिस्त सभा आपल्या उपस्थितीने ज्या ज्या ठिकाणी कार्य करीत आहे ती सेवाभावी कार्याची साक्ष देत आहे. आपण देखील आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सेवाभावी जीवन जगण्यासाठी जेव्हा पुढे येतो, मग ते आपल्या कुटुंबात असो, आपल्या गाव परिवारामध्ये असो, आपल्या धर्मग्रामात असो, आपल्या समाजामध्ये असो, तेव्हा निश्चितच आपण प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष देतो, त्याच्या उपस्थितीची साक्ष देतो. आणि म्हणून आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये असाल, राजकीय क्षेत्रामध्ये असाल, सामाजिक क्षेत्रामध्ये असाल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असाल, सहकार क्षेत्रामध्ये असाल किंवा पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये असाल, ख्रिस्त सभेमध्ये असाल, कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्ताची सेवेची साक्ष, नम्रतेची साक्ष कशी आपल्याला देता येईल आणि त्याची उपस्थितीची जाणीव इतरांना आपली कशी करून देता येईल ह्याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट ज्याद्वारे आपण प्रभूची साक्ष देऊ शकतो, ज्याच्याविषयी पोप फ्रान्सिसने या जुबली वर्षामध्ये आपल्याला जणू काही आठवण केली आहे की आशा निराश करत नाही. आपण आशेचे यात्रेकरू बनले पाहिजे. वी हॅव टू बिकम पिलग्रिम्स ऑफ होप. पोप लिओ देखील आपल्याला या सणाविषयी, स्वर्गारोहणाच्या सणाविषयी बोलताना सांगतात की प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वर्गारोहण आपल्याला आशेचं जीवन जगण्यासाठी आमंत्रित करीत आहे. होय, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, मी जातो कारण मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जात आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी गेल्यानंतर तुम्हाला कैवारी पाठवेन. प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण आपल्याला निराश करत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण आपल्यामध्ये एक नवीन आशा, पवित्र आत्म्याचा स्वीकार करण्यासाठी, आपलं जीवन स्वर्गीय बनवण्यासाठी, जिथे प्रभू येशू ख्रिस्त गेला तिथे आपण जाऊ शकतो अशी जणू काही भावना आपल्यामध्ये निर्माण करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण आपल्याला आमंत्रित करीत आहे. आज जगामध्ये नैराश्य आहे, आज जगामध्ये दुःख, वेदना, आजार आहेत, आज जगामध्ये जणू काही अंधकार पसरलेला आहे. अशा या पार्श्वभूमीवर आपल्या प्रत्येकाला जणू काही आशेची यात्रेकरू म्हणून, आशेचा संदेश घेऊन, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने ही परिस्थिती बदलण्यासाठी, एक नवीन परिस्थिती निर्माण करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आमंत्रित करीत आहे. शेवटी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वर्गारोहण हा सोहळा आपल्याला पवित्र मरियेची देखील आठवण करून देते. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये राजा म्हणून गेलेला आहे आणि म्हणून पवित्र मरिया ही स्वर्गाची राणी, हा जो आपण सोहळा साजरा करतो त्याची आपल्याला जाणीव होते. पवित्र मरियेने ज्याप्रमाणे श्रद्धेचं जीवन जगलं, पवित्र मरियेने ज्याप्रमाणे सेवेचं जीवन जगलं, पवित्र मरियेने ज्याप्रमाणे आशेचं जीवन जगलं आणि पावित्र्यामध्ये ती जशी संपन्न झाली, तशाच प्रकारे तुम्ही आणि मी, आपण देखील जणू काही आपलं जीवन अर्थपूर्ण करून आपण ख्रिस्ताबरोबर, पवित्र मरियेबरोबर स्वर्गामध्ये तसा अनुभव घेऊ शकतो. अशा प्रिय बंधू भगिनींनो, हा स्वर्गारोहणाचा सण आपण आपलं ख्रिस्ती जीवन कसं जगावं आणि आपलं ख्रिस्ती जीवनाचा दर्जा कसा उंचवावा आणि जगाला ख्रिस्ताची साक्ष कशी द्यावी यासाठी मार्गदर्शन करीत आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पावित्र्यात वाढून, सेवाभावी जीवन जगून आणि आशेचं जीवन जगून ख्रिस्त आपल्या बरोबर आहे याची साक्ष देऊया. स्वर्गारोहणाचा आनंद अनुभवूया.